पुण्याच्या इंदापूर शहरामध्ये जगद्गुरू तुकोबारायांच्या पालखी सोहळ्यामधील मानाच्या अश्वाचं दुसरं गोल रिंगण आज पार पडलंय। यावेळी माऊली माऊली तुकाराम तुकारामच्या जयघोषानं अवघी इंदापूर नगरी दुमदुमून गेली। इंदापूर शहरामधील रयत शिक्षण संस्थेच्या कस्तुरबाई श्रीपती कदम विद्यालयाच्या प्रांगणामध्ये हा नेत्रदीपक सोहळा संपन्न झाला। या संदर्भातला आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी देवा राखुंडे यांनी। जगद्गुरू तुकाराम महाराजांच्या पालखी सोहळ्यातील मानाच्या अश्वांचं दुसरं गोल रिंगण आज पुण्याच्या इंदापूर शहरात पार पडतंय आणि हा रिंगण सोहळा जो आहे तो या ठिकाणी आपण संपन्न होताना पाहत आहोत। तुकोबारायांच्या मानाच्या अश्वाचं गोल रिंगण पाहण्यासाठी संपूर्ण महाराष्ट्रातून नजरा जे आहेत ते या रिंगण सोहळ्याकडे लागलेले असतात। देहूतून ज्यावेळेसपासून पालखी सोहळ्याचं प्रस्थान होत असतं तेव्हापासून खरं तर हा रिंगण सोहळा कधी पार पडेल याचा उत्साह तमाम महाराष्ट्रातील जनतेला लागलेला असतो आणि आज आपण बघतोय की जगद्गुरू तुकोबारायांच्या पालखी सोहळ्यातील मानाच्या अश्वाचे हे दुसरं गोल रिंगण जे आहे ते आज या ठिकाणी संपन्न होत आहे। सुरुवातीला या रिंगण सोहळ्यामध्ये जर आपण बघितलं तर पताकाधारी धावले, त्यानंतर तुळशी वृंदावन घेतलेल्या महिला यामध्ये धावले, त्यानंतर विनेकरी धावले, त्यानंतर टाळकरी धावले आणि त्यानंतर पोलीस प्रशासनातील अधिकारी जे आहेत ते या मैदानामध्ये धावले। त्यांनी रिंगण जे आहे ते पूर्ण केले आणि सुरुवातीला या रिंगण सोहळ्यामध्ये बाबळगावकरांचा अश्व जो आहे ते पुढे धावत असतो आणि त्या पाठीमागे मोहिते पाटलांचा अश्व जो धावत असतो। मोहिते पाटलांच्या अश्वावरती घोडेस्वार सवार असतो आणि पुढचा जो अश्व असतो बाबळगावकरांचा त्यावरती स्वतः तुकोबाराय जे आहेत ते रूढ झालेले आहेत अशी दारणा वारकऱ्यांमध्ये आहे। गेले अनेक वर्ष हा रिंगण सोहळा जो आहे तो इंदापूरमधील शिक्षण संस्थेच्या श्रीपती कस्तुरबाई कदम विद्यालयाच्या प्रांगणामध्ये पार पडत असतो आणि अशा रीतीने हा रिंगण सोहळा जो आहे तो आता या ठिकाणी पार पडलेला आहे। ज्यावेळी हा रिंगण सोहळा पार पडतो त्यावेळी या घोड्यांच्या म्हणजे अश्वाच्या पापाची जी माती आहे ती मस्तकी लावण्यासाठी हे भाविक जे आहेत ते या मैदानामध्ये उतरतात आणि ही पवित्र माती जी आहे ती आपल्या मस्तकी लावून हा आनंद सोहळा जो आहे तो आज इंदापूरमध्ये रयत शिक्षण संस्थेच्या प्रांगणामध्ये संपन्न झालाय। देवा राखुंडे, मराठी, इंदापूर। पुण्याच्या इंदापुरात जगद्गुरू तुकोबारायांच्या पालखी सोहळ्यामधील मानाच्या अश्वाचं दुसरं गोल रिंगण आज पार पडलं। या रिंगण सोहळ्याला राज्याचे कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांची सपत्नीक उपस्थिती होती। एवढंच नाही तर 2014ला दत्तात्रय भरणे हे इंदापूर विधानसभेवरती पहिल्यांदा निवडून आले आणि तेव्हापासून तब्बल 12 वर्षांनंतर पहिल्यांदाच कृषी मंत्री इंदापूरमधील या रिंगण सोहळ्याला उपस्थित होते। त्यांनी पत्नी सारिका भरणे यांच्यासोबत या रिंगण सोहळ्यामध्ये फुगडी खेळत आनंद साजरा केला। याच आनंद सोहळ्यामध्ये कृषी मंत्र्यांशी संवाद साधलेला आहे प्रतिनिधी देवा राखुंडे यांनी। हनुमंत देशमुख माईक शेअर संपर्क साधावा। मोरे 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 कृष्णा राक्षे हरवले आहे, माईक शेअर संपर्क साधावा। कोण बसत नाही